महानगरपालिकेच्या जकात विभागाच्या दक्षता पथकानं मुंबई सेंट्रल इथं 137 कोटींची जकात चोरी पकडली। जकात चुकून आणलेलं सोनं, चांदी, इमिटेशन ज्वेलरी पथकानं पकडली। 12.5 किलो सोनं, 365 किलो चांदी, 900 किलो इमिटेशन ज्वेलरी महानगरपालिकेनं पकडली। पालिकेच्या इतिहासातली सर्वात मोठी कारवाई आहे। जकात चोरांकडून 57 लाखांचा दंडही वसूल करण्यात आला। जकात चोरीत 131 कोटींचे हिरे आहेत। 26 व्यापारी आणि 80 कर्मचारी या जकात चोरीत सामील होते। मुंबई महापालिकेच्या जकात विभागानं 137 कोटींची जकात चोरी पकडलेली आहे। मुंबई महापालिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई समजली जाते। या कारवाई संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी आहेत। सर, ही कारवाई जी आहे ती कशा पद्धतीने करण्यात आली आणि यामध्ये कोणता कोणता माल जो आहे तो पकडण्यात आलेला आहे? मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण जकात कर जे आहे ते आकारत असतो। सोने, चांदी आणि असे हिरे, जवाहरात, दागिने यांच्यावर आपण 0.01% इतकं जकात आपण चार्ज करत असतो। आपण हे ट्रेडर्सला पूर्वी एक सुविधा दिली होती की त्यांनी रिटर्न्स फाईल करावा, क्वार्टरली रिटर्न्स ते फाईल करावा आणि दे कॅन पे देअर ऑक्ट्रॉय ऑन दॅट लाईक दॅट। परंतु गेल्या 2 वर्षापासून ते रिटर्न्स जे आहे ते काही फाईल होत नाही आणि त्यामुळे आम्हाला अशी संशय झाली की जकात जी आहे ती जकात चोरी होत आहे। तर याच्यामध्ये आम्ही नंतर आमचे इन्फॉर्मर सिस्टमला ॲक्टिवेट केला आणि जी इन्फॉर्मेशन आमच्याकडे आली त्या विजिलन्स ठेवलं आणि त्या विजिलन्सच्या अनुषंगाने आपल्याला जवळजवळ 25 ट्रेडर्सचे 80 सहकार्य यांच्याकडून 137 करोड्सचे माल जे आहे ते जकात चोरून निघताना सापडले। याच्यापैकी काही सोने आणि चांदी आहे, पण बल्क जे आहे ते बल्क डायमंड्स आहे, हिरे आहेत। यांच्यावर 0.01% ऑक्ट्रॉय असतो आणि आपल्या कायद्याप्रमाणे कोणत्याही माल जर आपण पकडतो तर 10 पट आपण त्यांच्यावर फाईन आकारतो। असे 1+10 टाइम्स असे 11 टाइम्सची ओव्हरऑल असते। तर त्याप्रमाणच्या फाईन त्यांच्यावर करण्यात आलेला आहे आणि 57 लाखची ऑक्ट्रॉय जे आहे ते वसूल करण्यात आलेली आहे। तर ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे आणि अशा प्रकारच्या ज्या जकात चोरी आहेत त्या होऊ नयेत या संदर्भातले मुंबई महापालिका दिवसेंदिवस अशा प्रकारची नवनवीन पाऊल जे आहेत ते उचलताना दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।